राष्ट्रवादी कोणाची या संदर्भातील निवडणूक आयोग निकाल कुठल्याही क्षणी येणार। निवडणूक आयोगातील युक्तिवाद पूर्ण झाल्यामुळे निकालाची प्रतीक्षा। तर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 31 जानेवारीपर्यंत अपेक्षित। मोदी महाराष्ट्रात येत आहेत म्हणजे निवडणुका आल्यात। मोदी काळाराम मंदिरात जाणार आहेत। जिथे शिवसेना जाणार तिथे मोदी जात आहेत। मणिपूरमध्ये सुद्धा शिवसेना जाणार, तिथल्या मंदिरातही मोदींनी जावं। संजय राऊत यांचं मोदींना आवाहन। एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत म्हणतात, तर मग श्रीकांत शिंदेंबद्दल त्यांचं काय मत? संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना सवाल। कालचा निकाल भाजप पुढारी आणि अध्यक्ष नार्वेकर यांनी मॅच फिक्सिंग करून दिला। न्याय करण्याची जबाबदारी असणाऱ्या नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं। संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका। सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही वक्तव्य केलं। मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी देव, देश आणि धर्माला सोडचिठ्ठी दिली, हिंदूंच्या सणांवर बंदी आणली, देवांना बंदिवान केलं, राम मंदिर राम वर्गणीची खिल्ली उडवली, शेवटी सगळ्याचा निकाल लागला। आशिष शेलारांची एक्सवरून उद्धव ठाकरेंवर टीका। आमदार अपात्रतेचा निकाल संविधान विरोधी, अध्यक्षांना दुर्दैवानं भाजप नेत्यांचं ऐकावं लागलं। आमदार रोहित पवारांची टीका। आम्हाला सुद्धा मराठी असल्याचा अभिमान आहे। दिल्लीच्या गुजराती लॉबीनं कितीही प्रयत्न केला तरी आम्ही वाकणार नाही। संजय राऊतांची मुकेश अंबानींच्या वक्तव्यावर टीका। तुमची कंपनी गुजराती असेल तर बोऱ्या बिस्तरा गुंडाळा आणि गुजरातला जा। मनसेचे नेते संदीप देशपांडेंची अंबानींवर टीका। रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आणि कायम गुजराती कंपनीच राहणार असं वक्तव्य मुकेश अंबानी यांनी केलेलं होतं। संख्याबळ नेमकं कुणाच्या बाजूने या मुद्द्यावरती निर्णय घेतला। निर्णय देताना प्रत्येक याचिकेचा विचार केला। आता दिलेला निर्णय हा कायदेशीररित्या टिकणारा असेल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल। यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली। फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांकडून शिंदेंचं स्वागत। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे सत्याचा आणि लोकशाहीचा विजय। रात्री उशिरा मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका बसला। शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर ठाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी। दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली। बॅनरच्या माध्यमातून निकालावर भाष्य। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे दिल्लीच्या मदतीनं महाराष्ट्रावर केलेला आघात। सामनातून नार्वेकरांवर निशाणा। निकाल चुकीचा वाटत असेल तर सर्वोच्च न्यायालयात जा। भाजपचे नेते गिरीश महाजनांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। अध्यक्ष नार्वेकरांवर टिप्पणी योग्य नाही। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर बोलणं शोभनीय नाही। गिरीश महाजनांची टीका। नार्वेकरांचा निर्णय ऐतिहासिक। आमदार अपात्रता प्रकरणावरील निर्णयानंतर शिंदे गटाचे आमदार चिमण आबा पाटील यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे आमदार नितेश देशमुखांची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर वादग्रस्त शब्दात टीका। तर नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश करा, देशमुखांची मागणी। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हा देशातील सगळ्याच विधिमंडळांसाठी पथदर्शी। शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया। तर कायदा हा कायदा असतो, गोंधळ घालून तो बदलता येणार नाही। शहाजीबापू पाटलांचा ठाकरे गटाला टोला। हातात धनुष्यबाण घेऊन संतोष बांगर यांनी जल्लोष साजरा केला। या निर्णयामुळे सत्याचा विजय झाला। नार्वेकरांनी संविधानाला धरून निर्णय दिलाय, त्यामुळे आता कोणत्याही न्यायालयात गेले तरी निर्णय हाच राहील। बांगर यांची प्रतिक्रिया। हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणार याबाबत काहीही शंका नव्हती। नार्वेकरांनी संपूर्ण दबावाखाली निर्णय दिला। आता लगेच सर्वोच्च न्यायालयात जाणं गरजेचं। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। हा कोणाचाही जय किंवा पराजय नाही, केवळ सत्ताधाऱ्यांच्या निर्ढावलेपणावर आणि दूषित राजकारणावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलंय। अजून जनतेच्या न्यायालयात न्याय बाकी। अमोल कोल्हेंचे ट्विट। आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा आणि संविधानाची पायमल्ली करणारा। नाना पटोलेंचं वक्तव्य। तर हा निकाल म्हणजे दिल्लीतील गुजरात लॉबीनं लिहून दिलेला ड्राफ्ट वाटतो। पटोलेंची टीका। काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्या विरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली। काँग्रेसनं रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता। काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून कोट्यवधी राम भक्तांचा अवमान केलाय। बावनकुळेंची टीका।
राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या मुंबईमध्ये शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण. त्यासोबतच मोदी सीवूड्स बेलापूर उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या 4थ्या मार्गिकेचंही उद्घाटन करणार. बहुप्रतीक्षित दिघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार. तसंच उरण रेल्वे मार्गिकेचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केलं जाईल. रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती. पंतप्रधान मोदींचं नाशिक येथील कार्यक्रमात 3 पावली नृत्यानं स्वागत होणार. मालेगावचे तरुण 3 पावली नृत्य सादर करणार. सध्या सराव सुरू. बहुप्रतीक्षित वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचं लोकार्पण सोहळा रद्द. सोहळा वर्धा की कळंब स्थानकावर घ्यायचा या वादातून सोहळा रद्द करण्यात आलाय. नागपूर विभागीय रेल्वे प्रशासनाचा निर्णय. 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार होतं. नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या नियोजनात छगन भुजबळ अलिप्त. छगन भुजबळांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. 12 जानेवारीला नाशिकमध्ये तपोवन मैदानात 27वा युवा महोत्सव. पंतप्रधान नरेंद्र मोदी युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार. या महोत्सवामध्ये श्रीरामाचा नाशिकमधील संपूर्ण प्रवास चित्रांच्या माध्यमातून रेखाटला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंदखेड राजाईकडे जिजाऊंना वंदन करण्यासाठी यावं. जिजाऊंचे वंशज आणि मराठा सेवा संघाचे पंतप्रधान मोदींना आवाहन. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात. उद्या मोदी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार. माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र. भारतीय जनता पक्षाच्या नावावर पत्रात आक्षेप. राजकीय पक्षानं देशाचं नाव वापरलंच कसं, पत्रातून सवाल उपस्थित केला. 6 डिसेंबर 1992ला अयोध्येमध्ये गेलेल्या शिवसैनिकांची उद्या बैठक. शिवसेना भवनामध्ये उद्या दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे. तलाठी भरतीबाबतच्या आरोपांप्रकरणी रोहित पवारांवर कारवाई करणार. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. तलाठी भरतीबाबत गैरसमज पसरवण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप. शरद पवारांसोबत व्यासपीठावर एकत्र येणं अजित पवारांनी पुन्हा टाळलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आज सर्वसाधारण सभा. शरद पवारांची उपस्थिती, अजित पवार अनुपस्थित. सांगलीमध्ये अजित पवार गट जयंत पाटलांना धक्का देणार. जयंत पाटील समर्थक माजी नगरसेवक अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याच्या नोटिशीला हायकोर्टात स्थगिती. तुर्तास या रिसॉर्टवर कोणतीही कठोर कारवाई करू नये, हायकोर्टाचे आदेश. सिंधुदुर्गमधील शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांचा शिवसेनेत प्रवेश. उदय सामंतांच्या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार अजूनही रखडलेले. सरकारकडून एसटी महामंडळाच्या खात्यात रकमेची पूर्तता नाही. आजपासून एसटीची सुरक्षितता मोहीम. विना अपघात प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांचा सत्कार होणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 2 तासांचा ब्लॉक. गॅन्ट्री बसवण्यासाठी दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार. राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण. राज्यातील सुमारे 25,000 कर्मचाऱ्यांना दिलासा. उद्या सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊंचा 426वा जन्मोत्सव. प्रशासन आणि मराठा सेवा संघाकडून सोहळ्याची जय्यत तयारी. या कार्यक्रमाला बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार. सुनील केदार यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. सुनील केदार यांच्या शक्ती प्रदर्शनातील वाहनं बेकायदेशीर कृत्यांमधील माफियांशी संबंधित असल्याची पोलिसांना शंका. काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विनापरवानगी रॅली काढून कोंडी केल्याचा आरोप. मनमाड इंधन प्रकल्पातून इंधन पुरवठा सुरू. 50हून अधिक इंधन टँकर राज्यातील विविध भागांमध्ये रवाना. उजनी धरणामध्ये केवळ 10% पाणी शिल्लक. तर सोलापूरमध्ये पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर 500 रुपये दंड आकारला जाणार. राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. तापमानात 5 अंश सेल्सिअसनं घट. आजपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याची शक्यता. वाशिममध्ये पपईला कवडीमोल दर घसरल्यानं शेतकऱ्यानं 3 एकर पपईवर रोटावेटर फिरवला. अहमदनगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीतील कांदा लिलाव बंद. वाहतूकदार संघटनेच्या संपाच्या इशाऱ्यामुळे कांदा लिलाव बंद.
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तूर पिकाला फटका, तर हरभरा आणि आंब्याच्या पिकाचंही नुकसान होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या तूर पिकाला अवकाळी पावसाचा फटका. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी राजकीय वनवासातून जातोय. सटाण्यातील व्यंगचित्रकार शेतकरी किरण मोरेंनी हे कल्पक चित्र साकारले. लोणावळा ते पुणे दरम्यान आता दुपारच्या वेळेतही लोकल धावणार. सोमवारपासून लोकल सुरू होणार. पुसेगाव येथील प्रख्यात सेवागिरी महाराजांची रथयात्रा, या यात्रेला राज्यभरातील भाविकांची उपस्थिती. रथयात्रेला भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनीही उपस्थिती दर्शवली. पुसेगाव बैलगाडी शर्यतीला गालबोट, शर्यतीदरम्यान बैलगाडी खाली आल्यानं युवकाचा मृत्यू. यवतमाळमध्ये पार्किंगच्या वादातून इसमाची हत्या, मारेकरी पती पत्नीला अटक. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचं राजेंद्रनगर परिसरात सर्च ऑपरेशन. केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमानं साताऱ्यातील आदर्श गावामध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत माहिती शिक्षण आणि संवादाचं आयोजन. अटल भूजल योजनेअंतर्गत येणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील गावातील सरपंचांना बी बियाणांचं वाटप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.